ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना लागणारी शैक्षणिक कागदपत्रे निघत नसल्यामुळे यावरती मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन तोडगा काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पटेल यांनी निवेदनाद्वारे केली आहे। सध्या विद्यार्थ्यांची शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू असून यासाठी नॉन क्रिमिनल जातीचे प्रमाणपत्र यासह इतर ऑनलाईन कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांची हिंगोली तहसील कार्यालयात गर्दी होत आहे। तर दुसरीकडे मात्र ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना लागणारी आवश्यक ऑनलाईन कागदपत्रे निघत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे आणि यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पटेल यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंगोली जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले आहे। शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सर्व सुरू झालेली आहे आणि या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला शैक्षणिक कागदपत्राची अत्यंत आवश्यकता असते। त्यामध्ये डोमाईशील असेल, उत्पन्नाचा असेल, नॉन क्रिमिनल असेल, वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्राला जातीचं प्रमाणपत्र असेल, परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना 20-20 दिवस प्रमाणपत्र भेटत नाहीत। त्यामुळं आणि माझी एवढीच मुख्यमंत्री साहेबांना एवढीच निवेदन देण्यात आलं, कारण की मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे, कारण की याच्यावर काहीतरी योग्य तो उपाय करून विद्यार्थ्यांना तातडीनं मार्ग काढून द्यायला पाहिजेत। या जे सर्व्हर आहे त्या सर्व्हरची एका दिवसात 60,000ची कॅपॅसिटी आहे आणि आजच्या घडीला त्याच्यावर 1 ते 1.5 लाख संचिका रोजच्या जातात। त्याच्यामुळे ते सर्व्हर डाऊन आहे आणि ते सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्याला प्रमाणपत्र निघणे शक्य नाही आणि जेव्हा तहसीलमधून अधिकारी थंब लावून सोडतात तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कोरे प्रमाणपत्र जात आहे आणि कोरे प्रमाणपत्र गेल्याच्या नंतर त्याचा एवढा दुष्परिणाम होतो की त्या विद्यार्थ्याला परत 1 ते 1.5 महिना ते कागदपत्र पुन्हा सबमिट करून लागतो। त्यामुळे विद्यार्थ्याच्या प्रवेश प्रक्रिया मला वाटते 5 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे प्रत्येक वेगवेगळ्या विभागाची, शैक्षणिकमध्ये MBBS असो की इंजिनिअरिंग असो, हे प्रवेश प्रक्रिया चालू। त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे कागदपत्र निघत नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। यावरती तोडगा काढण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। आवश्यक MC न्यूज हिंगोली।